नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 च्या राजकीय आढावा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर कालच आपण न्यूज मराठी 24/7 चा येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल पाहिला. मात्र आता एक्झिट पोल नंतर आपण पाहणार आहोत तर नेमका सट्टा बाजार काय सांगतोय, त्याचा अंदाज नेमका काय सांगतोय. तर राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोल समोर आले असून नावाजलेल्या 7 संस्थांपैकी 5 संस्थांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवलाय. याच दरम्यान एक्झिट पोल व्यतिरिक्त सट्टा बाजारही आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही करडी नजर ठेवून आहे. बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाईन बेटिंग बाजार यांनी देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर काही अंदाज वर्तवले. तर बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाईन सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते. तसेच 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष आणि छोटे पक्षही आपली छाप सोडू शकतात असं भाकीत वर्तवण्यात आले. फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज नेमकं काय सांगतोय हे देखील पाहूया. तर आता फलोदी सट्टा बाजाराने महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीच्या निकालांविषयी भाकीत केले. त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीला 288 पैकी 144 ते 152 जागांवर विजय मिळू शकतो. तर महाराष्ट्रात बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. त्यामुळे फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. तर महाविकास आघाडी महायुतीला जोरदार टक्कर देईल असा अंदाज देखील आहे. भाजपला 87 ते 90 जागा मिळू शकतात असा फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेसाठी महायुतीवर 40 पैसे तर महाविकास आघाडीवर 2 ते 2.50 रुपयांचा भाव लागला असल्याचं दिसतंय. तर विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने 95 जागांवर निवडणुका लढवल्या. तर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 81 जागा आल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये 9 जागा अधिक मिळाल्या होत्या. मात्र तरी देखील उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे सरस ठरताना दिसतात. शिवसेना शिंदे गटाला बहुतेक एक्झिट पोलमध्ये जास्त जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. दरम्यान विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत 2024 साठी राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 65.11% मतदान झाले. संपूर्ण आकडेवारी हाती आल्यानंतर मतदान 68% घरात जाण्याची शक्यताही सध्या वर्तवण्यात येते. तर हा होता आजचा राजकीय आढावा. अशाच विशेष माहितीसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.